आपल्या शाळेने सुद्धा या कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेतला। अनेक विद्यार्थी आमचे या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी होते। आपली शाळा प्रचंड मोठी आहे, विद्यार्थी संख्या जास्त आहे आणि सर्व वर्ग जर त्याच्यामध्ये एकत्रित आले तर यांचा मोठा भाग त्या ठिकाणी होऊ शकतो, सर्वांना संधी मिळू शकत नाही। म्हणून आम्ही निवडक वर्ग, निवडक विद्यार्थी यांना या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला होता आणि सोबतच संपूर्ण कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवलेला आहे। त्या अंतर्गतच आज शेवटचा दिवस समारोपीय कार्यक्रम असलेला हा समुदाय सहभाग दिवस आज आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमच्या विद्यालयाचे माननीय प्राचार्य श्री सतीशजी गवले सर हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच आजचे या कार्यक्रमासाठी संपूर्ण कार्यक्रम कसा पुढे गेला याची माहिती देण्याकरता आणि हा कार्यक्रम आज आपल्यामध्ये जे पालक मंडळी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा या कार्यक्रमाची रूपरेषा संपूर्ण कळावी म्हणून मार्गदर्शन करण्याकरता आमच्या विद्यालयाचे उपप्राचार्य माननीय आर्यस कुटे सर यांना या ठिकाणी ते प्रमुख मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहेत। त्यासोबतच आमच्या विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री दंडे सर व श्री तायडे सर यांनी सुद्धा आपले स्थान स्वीकारावे अशी त्यांना विनंती करतो। आज आवर्जून या कार्यक्रमाकरता पालक प्रतिनिधी म्हणून या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपल्याला काय नेमकं चालू आहे, शाळा कोणते उपक्रम राबवते आणि शासनाच्या वतीने हे सगळे उपक्रम घेण्यात येतात त्याची आज सांगता करत आहोत। म्हणून आज मंचावरती पालक प्रतिनिधी म्हणून माननीय श्री सिद्धिविनायकजी मळवणे हे व्यवसायाने शेती करतात, त्यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे। या सर्व मान्यवरांचे स्वागत मी शब्दसुमनांनी या ठिकाणी करतो आणि सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करावी। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी माननीय दंडे सरांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो। कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री गवले सर, उपप्राचार्य कुटे सर, या ठिकाणी पालक प्रतिनिधी म्हणून आलेले श्री सिद्धिविनायकजी मळवणे, त्याचप्रमाणे पर्यवेक्षक श्री तायडे सर आणि आमचे ज्येष्ठ शिक्षक श्री शेटे सर, सर्व पालक बंधू भगिनी आणि शिक्षक बंधू भगिनी तथा आणि त्याला नाव पण एक आदर्श असं नाव पण दिलं होतं की हा एक सप्ताह राबवायचा आहे आणि ते शिक्षण सप्ताह म्हणून असं त्याचं टायटल पण दिलं। अनेक शिक्षण तज्ज्ञांनी ज्या शिक्षणाच्या व्याख्या केल्या त्याच्यामध्ये विवेकानंद असं म्हणतात की शिक्षण म्हणजे काय, तर आपल्या सुप्त गुणांना वाव देणे।
आपल्यामध्ये सगळं देवानी ईश्वराने निसर्गाने दिलेलं आहे, त्याचं प्रगटीकरण करणे म्हणजे शिक्षण. मग ही मूलभूत गोष्ट समोर ठेवून शासनाने या पूर्ण 7 दिवसाच्या कार्यक्रमाची रचना लावली. मग कलागुण असतील, क्रीडेशी विषयक गोष्टी असतील, विज्ञानाशी असतील, पर्यावरणाशी संबंधित असतील, गणिताशी विषय संबंधित असतील, अशा सगळ्या गुणांचा एक समुच्चय करून एक प्रोग्राम तयार करण्यात आला आणि त्याला नाव दिलं शिक्षण सप्ताह. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षकाची जी भूमिका नाविन्यानं समोर येत आहे ती अशी आहे की वी आर जस्ट फॅसिलिटेटर. आम्हाला फक्त फॅसिलिटी द्यायची आहे विद्यार्थ्यांना, त्यांना चान्स द्यायचा, समोर येऊन त्यांचे कला गुण याचा विकास करण्याची संधी द्यायची. मला असं वाटतं या सप्ताहामध्ये हे जे विविध प्रकारचे कार्यक्रम झाले याच्यामध्ये प्रामुख्यानं याच गोष्टीचा महत्त्व अधोरेखांकित झालेलं आहे. अनेक प्रकारच्या गोष्टी शिक्षणामध्ये चालत असतात, त्याची योजना करून, आणि हे होत असताना शाळा कुठेही आम्ही डिस्टर्ब होऊ दिली नाही. तुम्ही जर आपल्या पाल्यांना विचारलं तर हे आज किती पिरियड झाले मागच्या आठवड्यात, तर ते म्हणतील आमचे सगळेच्या सगळे पिरियड झाले. ज्याला ज्याची आवड आहे त्याला बाजूला घेऊन हे कार्यक्रम झालेले आहेत. या कार्यक्रमाकरता एक शिक्षकांचा समुच्चय आम्ही तयार केला, ज्याच्यामध्ये राहुल पवार सर असतील, सुधीरजी शेटे सर असतील, आंबोरे सर असतील, रसाळ सर असतील, त्यानंतर हाके सर, शेटे सर, विज्ञान शिक्षक, गणित शिक्षक जाधव सर, एन.डी. मॅडम असतील, वाणेरे मॅडम असतील, या सगळ्या लोकांनी, आणखी काही माझी नावं सुटू शकतात, पण सर्व शिक्षकांचा सहभाग याच्यामध्ये प्रामुख्याने राहिला. त्यांनी कार्यक्रमाची छानशी रचना लावली. इव्हन म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की शेतात जाऊन शेताची माहिती सुद्धा, मळ्यातली माहिती सुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्याचे व्हिडिओ काढून ते त्या दिलेल्या लिंकवर रोज आम्ही अपलोड केले आणि एक शासनाने दिलेला कार्यक्रम आदर्श पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी केलेला आहे. त्याचा समारोप आज या ठिकाणी होतोय आणि सगळ्या विद्यार्थ्यांना इथं बोलवणं शक्य नव्हतं, कारण की परिवहनाची पण समस्या असते, विद्यार्थी ऐकून येतात, काही बसने येतात, आणि म्हणून काही ठराविक विद्यार्थी या ठिकाणी निवडून त्यांच्यासमोर हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. पालक मेळावा सुद्धा याला जोडला, म्हणजे पालकांचाही सहभाग याच्यामध्ये राहिलेला आहे. सगळ्यांसमोर हा विषय यावा म्हणून मला असं वाटतं प्रास्ताविकामध्ये एवढ्या गोष्टी पुरेशा. आपण पालक सभेतील भाषण ऐकले आहे. पालक सभेचं होतं ही त्याला थोडंसं अनुसरून आहे. तुम्ही म्हणाल सर शिक्षक मंडळी उभे राहिले की 45 मिनिटं एक तास सोडत नाही, असं काही नाही आहे. पण केंद्र सरकारद्वारा आयोजित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांनी काही योजनेनुसार, नियोजनानुसार आणि शिक्षण सप्ताह घेण्याचं ठरवलं होतं. तो GR होता 16 जुलै 2024. या GR नुसार, या पत्रानुसार विषय होता शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबत. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व शाळांमधून हा शिक्षण सप्ताह साजरा व्हावा, त्या पाठीमागचा काय उद्देश आहे, काय त्यात विषय होते, या संबंधीची आपण माहिती आपल्याला मी सांगणार. सर्वप्रथम जसं 7 दिवसात वारकरी संस्थेमध्ये, वारकरी संप्रदायामध्ये एक सप्ताह असतो 7 दिवसाचा, अगोदरच सांगून देतो बघा. आणि 7 दिवसानंतर 8व्या दिवशी काला असतो म्हणजे समारोप. तसा 7 दिवसामध्ये अतिशय उत्कृष्टरित्या आदर्श विद्यालयाने शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे कुठले कार्यक्रम घेतले. आणि आज काला आहे, तुम्ही म्हणाल काला असला तर महाप्रसाद दिन असतो, तो पण आहे आपल्या सर्वांसाठी, मुलांना पण आपल्याला पण सर्वांनी, म्हणून मुद्दाम आधी सांगून दे. तर 22 जुलै ते 28 जुलै 2024 दरम्यान, म्हणजे सोमवारपासून तर आजच्या रविवारपर्यंत, आणि हा सप्ताहाचा या ठिकाणी साजरा करण्यात आला, राबवण्यात आला. 2020 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची सुरुवात झाली. आज वर्धापन दिन 4 वर्ष झालेले पूर्ण. आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमध्ये आता प्रास्ताविकात सांगितलं की
शिक्षकांची भूमिका, पालकांची भूमिका ही मार्गदर्शकाची असणार आहे. आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी त्याचं अनुकरण करून ते करायचे. तर आपण आपल्या पाल्यांसाठी काय केलं पाहिजे हा महत्त्वाचा भाग या 7 दिवसामध्ये या ठिकाणी घेण्यात आला. यामध्ये 22 ते 28 जुलै दरम्यान काही उपक्रम केंद्र शासनाने या ठिकाणी सांगितले होते. तो आठवडा जो होता विविध उपक्रम अर्थात शिक्षण व विकासाच्या विविध पैलू याचा समावेश यामध्ये आलेला आहे. मग शिक्षक, विद्यार्थी आणि भागधारक म्हणजे आपण सर्वांनी मिळून हे करायचे. आता पूर्वीच्या काळी एक थोडंसं छोटंसं उदाहरण सांगतो. लहानपणचं एक बालपण. एखाद्या मुलाला छोटंसं बाळ हे रांगत येतं. आई स्वयंपाक करते किचन वाट्याच्या जवळ आणि स्वयंपाक करत असताना ते मुलगा येतं कुठेतरी एखादा पूर्वीच्या काळची जात सांगतो चुलीजवळ काही विस्तू पडलेला आहे, एखादा गरम वस्तू पडलेली आहे. मग आई त्याला म्हणते की बाळा याला हात लावू नये. त्याला काय माहित नाही त्याचं कशासाठी हात लावणे काही नाही, पण आई त्याला सांगते की ते आहे काय आहे. पण ते त्याला हात लावतच, त्याला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. आणि मग पुन्हा आणखीन 1-2 दिवसाने पुन्हा तोच प्रकार घडतो. मग ते थोडंसं पुढे जातं आणि त्या विस्तवाला म्हणा कुठल्या तरी गरम वस्तूला ते हात लावतं, त्याचा हात भासतो. ते एवढं रडतं भयानक. आईच्या डोळ्यातून पाणी येतं, आईच नाही. आणि मग पुन्हा आणखी 1-2 दिवसानं तोच प्रसंग येतो आणि मग त्याला ते दिसतंय किंवा आई त्याला दाखवते समोर आहे असं. ते आल्याबरोबर आई त्याला स्पर्श करावा करू नये असं आईच्या मनात असतंच, पण ते स्पर्श करण्याचा प्रयत्न करतं. थोडंसं आईने पुढे केलेली ती वस्तू देखील गरम असलेली. ते म्हणतं नाही आहे का. त्याला आता कळलेलं आहे की याला हात लावल्यानंतर आपल्याला चटका लागतो. त्याप्रमाणे आपण विद्यार्थ्याला हे करू द्यायचंय. ते चुकतंय बरोबर आहे काय आहे मग ती सुधारणा करण्यासाठीच तर आपण आहे. शिक्षक तुम्ही आम्ही हेच तर म्हणून तर 3 जण आज एकत्र आलो. हा पालक मेळावा घेण्याचा एकमेव उद्देश तो आहे की पालक आम्हाला उपस्थित असावा, आहे की नाही. तसं बोलवलं असतं तर कदाचित जाऊ दे हा शाळेचं काम आहे, कारण 3 वर्गावर आमच्या सरांनी सांगितलं की एवढी उपस्थिती आहे की नाही. तर एक निमित्त आहे. आणि आम्ही पहिल्या दिवसापासून कागदोपत्री फोटोने सरांनी सांगितलं प्रास्ताविकेमध्ये त्या सहज असे कार्यक्रम फोटो पाठवून दिले, कागदोपत्री केलेला आहे कार्यक्रम. अजिबात नाही, प्रत्यक्ष या मुलांनाही तुम्ही विचारलं. आणि विशेष म्हणजे शाळेत सप्रण होऊ देतात तेही सरांनी सांगितलं. तर या सप्ताहामध्ये भागधारक असतील म्हणजे या सर्वांचं सहकार्य, या सर्वांचा समन्वय विद्यार्थ्यांमध्ये हे रुजवणं आपलं काम आहे. पालक आणि शिक्षकांचं यांना माहीत नाही आहे आपण मार्गदर्शक आहोत हे आपल्याला करायचं आहे. तर साधारणतः या सप्ताह दरम्यान म्हणजे 22 जुलै ते 28 जुलै या दरम्यान 22 जुलैला पहिला भाग होता अध्ययन आणि अध्यापन साहित्य. पहिल्या दिवशी आमच्याकडे त्याचे सर्व पुरावे त्या दिवशीचे त्या वेळातले आमच्या या सर्व मुलांनी आमच्या शिक्षकांनी फक्त त्यांना मार्गदर्शन केलं. सुंदर अशा प्रकारचं शैक्षणिक साहित्य तयार केलं. कुणी मुलांनी. आपण जेव्हा शिकत होतो शाळेत असा काही प्रकार नव्हता, तो मुलांनी करायचंय. पण मुलं स्वतःहून ते करायचे का. या सर्व सुविधा उपलब्ध नव्हत्या. कारण आता ही छोटी छोटी मुलं आहेत कॉन्व्हेंटला आहेत. घरी आल्यानंतर सहज एखाद्या पालकाला फोन केला, आपण सर्व मंडळी आम्ही असो तुम्ही सर्वजण आज मुलांचा होमवर्क पूर्ण करायचा आहे. मग कोण पूर्ण करणार. पालक. हेच शासनाला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अपेक्षित नाही. त्याला करू द्यायचं आहे सगळं, त्याला त्याची समज येऊ द्यायची आहे. आणि म्हणून हा पहिला भाग की शैक्षणिक साहित्य शिक्षकांनी तयार करून विद्यार्थ्यांना दाखवून आणि मग त्याच्या संबंधीचं मार्गदर्शन करणे हा पहिला उद्देश होता पहिल्या याच्यात. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हे मुलांनीच तयार करायचं. शिक्षकांनी सांगितलं कसं करायचं. त्यांनी तयार केल्यामुळे त्यांना त्याच्यात नेमकं काय त्यांना कळलेलं आहे. ते शिक्षक तर सांगणारच आहे, पण त्यांना कळलेलं आहे की हे साहित्य आपण कशासाठी तयार केलं. हा म्हणजे अध्ययन आणि अध्ययन साहित्य हा पहिला उद्देश मी थोडक्यात सांगतो.
त्याचे सर्व व्हिडिओ आमच्याकडे सगळं आहे. सर्व लिहिलेली सर्व साहित्य, प्रत्येक दिवसाची माहिती ती सुद्धा आमच्याकडे आहे. यथावकाश पालक सभा असेल, काही कार्यक्रम असेल, त्या निमित्तानं आपण पाहू शकतो. त्यानंतर दुसरा दिवस आहे 23 जुलै, मूलभूत संख्या ज्ञान आणि पायाभूत साक्षरता दिवस. आता कागदोपत्री सर्व जिल्हे, बुलढाणा जिल्हा तर 100% साक्षर आहे आणि सर्वे करायला गेलं तर बरेचसे निरक्षर सापडतात. प्रत्यक्ष काही आमचे शिक्षक बंधू भगिनी ते प्रायमरीचे असो, जिल्हा परिषद असो, नगर परिषदेचे असो, जेव्हा सर्वे करतात तेव्हा बरेचसे आणि निरक्षर या ठिकाणी सापडतात. मला ऐकायचे 2 मिनिटं. तुम्ही पण सर्व कार्यक्रमाला नव्हते म्हणून सूचना आहे सर. तर संख्या ज्ञानच्या दृष्टिकोनातून प्राथमिक नेमकं कुठले फॉर्म्युले असतात गणिताच्या बाबतीतले, हे सर्व मुलांनी आमच्या गणित शिक्षकांनी आदर्श विद्यालयाच्या 5 ते 12 पर्यंत सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडनं ते तयार करून घेतले. फक्त सांगितलं हे असं तयार करते, तसं सर्व गोष्ट असते. याचे सुद्धा आमच्याकडे म्हणजे त्याने तयार केली. आमच्या मान्य मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनात आपण ज्या ठिकाणी नियमित अभ्यासाची रूम असेल किंवा बेडरूम असेल, झोपत असतात झोपल्या तरी पाहिलं त्याच्याकडे तरी त्याच्या लक्षात येईल. पर्यायाने सहज एखादी गोष्ट त्याच्या लक्षात राहील की आपण केली की आपलं थोडंसं त्याच्यासाठी जीव तुटतो. दुसऱ्याने असं जाऊ द्या, काही हरकत नाही, आहे की नाही. भारत माझा देश आहे प्रतिज्ञेत म्हणतो आपण, माझा देश आहे, माझे कपडे तुम्ही घाणेरडे नाही होऊ देणार, माझा देश आहे, घाणेरडा होणार नाही, मी तयार केलेलं आहे, खराब होऊ देणार नाही. म्हणजे प्रत्यक्ष कृती हा महत्वाचा भाग आहे. त्यानंतर तिसरा दिवस होता आमचा 24 जुलैला, तो पूर्णपणे क्रीडा दिवस. विविध प्रकारचे खेळ ग्रामीण भागात आमच्या बंधूंना माहिती आहे. आपण बालपणी ते गोट्या खेळत होतो, रिंगणातले खेळ खेळत होतो, आपण शाळेत असताना लंगडी खेळत होतो. या मुलांना ते माहीत नाही. दोरीवरच्या उड्या असतील, विविध प्रकारचे खेळ, आणि त्या खेळातून आनंद, वेगळा आनंद मिळत होता. कारण माणसाचं जीवनच खेळातून आनंद मिळतो. किती जरी आपण तणावात असाल तर थोडंसं काही खेळातलं किंवा मनोरंजनात्मक एखादा कार्यक्रम आपण पाहिला तर खूप आनंद वाटतो. मग हे खेळ दिवसभर आमच्या क्रीडा शिक्षकांनी त्याची रचना केली. कुठल्याही प्रकारचे तास म्हणजे विस्कळीत न करता आणि विशिष्ट काही मुलांना घेऊन, जे मुलंही सुटलेली नाही का त्यात, म्हणजे कुठल्या ना कुठल्या इव्हेंटमध्ये ते आलेले आहेतच, कुठल्या ना कुठल्या टीममध्ये ते आहेत. म्हणून अशा प्रकारची रचना करून विविध प्रकारचे खेळ, मग ते रस्सीखेच असेल, बुद्धिबळाचा खेळ असेल, की ज्याच्यातून मुला आणि त्यांना सांगितलं म्हणजे निश्चित खेळ आहे असं नाही. उदाहरणार्थ बुद्धिबळाचा खेळ आहे, याने काय होतं, मुलांना विचारलं काय हो काय, सर याच्याकडे लक्ष ठेवावं लागून राहिलं. मग त्याला पुन्हा थोडंसं सुधारणा करून सांगितलं, लक्षच नाही, या खेळामुळे तुमची एकाग्रता वाढलेली. हे साध्या साध्या गोष्टी असतात. गोट्यांचा खेळ, साध्या गोष्टी, गोट्या आपण खेळत होतो पूर्वीच्या काळी, त्या रिंगणातली गोटी बरोबर आणि नेम धरून ती बरोबर उडली पाहिजे, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन, तिथे एकाग्रता. अशा प्रकारचं आम्ही त्याला खेळत असताना मार्गदर्शन केलं, वही काढले, माहिती सुद्धा लिहिलेली. अर्थात विद्यार्थ्यांनी सर्व कार्य केलेलं आहे आदर्श विद्यालयामध्ये. मला स्वाभिमानाने सांगायचं परत आपल्याला की असं कुठेच नाहीये. शैक्षणिक क्षेत्रात काम करतोय, शैक्षणिक संघटनेत काम करतोय, म्हणून गुजरात, गोवा आणि महाराष्ट्र या 3 राज्यात जाण्याचा प्रसंग येतो सुट्टीच्या कालावधीत. असं नाहीये कुठेच, आम्ही करतो म्हणून मला स्वाभिमान आहे त्याचा. विशेषतः आम्हाला करण्यासाठी प्रेरणा देणारा आमचे संस्था संचालक आहेत. करा तुम्ही, काय कमी पडतं आम्ही पाहतोय. आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे मुख्याध्यापक आहेत, शिक्षक बंधू भगिनी सहकार्य करणारे, विद्यार्थी हिरिरीने भाग घेणारे, आणि सर्वात महत्त्वाचे आपण पालक बंधू आहात की आपलं सर्वतोपरी सर्वांगाने आपलं सहकार्य असतं. आणि म्हणून या पहिल्याच महिन्यात पालक सभा बुलढाणा जिल्ह्यातल्या कुठल्या शाळेत नाहीये. आदर्श विद्यालयात वर्ग 10च्या पालक सभा झालेल्या आहेत, वर्ग 6च्या झालेल्या आहेत, वर्ग 7च्या झालेल्या आहेत, वर्ग 9च्या आज 3 वर्ग झालेले आहेत. आता फक्त वर्ग 8 आणि वर्ग 6 बाकी आहेत. 3000 विद्यार्थी आणि त्यांचे पालक. शाळेत काय चालतं, तुम्ही काय करताय, आपला समन्वय जर असेल तर हे मुलं घडतील, नाही तर नाही मी घडणार, आहे की नाही. म्हणून हा समन्वय असण्याच्या दृष्टिकोनातून शासनाच्या उपक्रमाच्या अगोदर म्हणायला हरकत नाही की हा आदर्श विद्यालयाने हा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे. आणि अशा प्रकारे क्रीडा दिवस देखील साजरा झाला. दुसऱ्या दिवशी
25 जुलैला गुरुवारला सांस्कृतिक दिवस होता. त्यामध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तुम्ही तयार करून दिले. आता या मुलांनी आमच्याकडून आणले ते चिमुकलेले तुमच्याकडनं तुम्ही करून दिले, पण खाद्यपदार्थ मग यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. विविध प्रकारच्या वेशभूषा. इतर राज्यात आपला हा भारत देश एकात्मता, सर्व धर्म समभाव असे शब्द प्रयोग करतो, पण इथे विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल करून दाखवलं. तो सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी अतिशय उत्कृष्टरित्या आणि संपन्न झालेला आहे. विविध प्रकारचे विद्यार्थ्यांनी नृत्य केलेले, पर्यावरणाच्या संबंधीचे मूकनाट्य देखील केलेले आहेत. सर्व कार्यक्रम प्रत्यक्षात विद्यार्थ्यांनी केले, शिक्षकांनी मार्गदर्शन. त्यानंतर शुक्रवारला कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस होता. यामध्ये सक्षम आणि स्पर्धात्मक, आता स्पर्धा आहेत पहा, काही असलं तरी आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे समोर बसलेले तुमचे प्रतिनिधी आहेत, शेतकरी आहेत. या मुलांना आम्ही शेतात नेलं. ही माती कशी आहे, या काळी माती आहे, पांढरी माती आहे, पुन्हा लाल माती आहे, याच्यात कुठले पिकं येऊ शकतात हे सांगितलं माती परीक्षा. इतकंच नाही, आपला सांस्कृतिक वारसा, आपलं प्राचीन काय काय होतं म्हणून अंधेऱ्या महादेवच्या मंदिरात मुलांना नेलं, किंवा आपली संस्कृती या पद्धतीने होती, आपले सणवार या पद्धतीनेच होत होते, आपले संस्कार या पद्धतीने होते. प्रॅक्टिकल सांगितलं मुलांना. अंधाऱ्या महादेवाचं महत्वही सांगितलं. शेतात बैलगाडी माहीत नाही मुलांना बऱ्याच. शेतात तिभण होती एका बाजूला, ही गाय कुठली आहे, जर्सी आहे, गावरान आहे, गीर गाय, काही माहीत नाही. माफ करा, आपल्याच पर्यंत बऱ्याचशा लोकांना माहीत नाहीये पालक बंधू. मुलांना काय असणार आहे, पण आम्ही सांगितलंय. आमच्या शिक्षकांनी तिथे मकाच्या शेतात आम्ही गेलो होतो, सर्व अगदी डिटेल. तिथे फळबाग होती, आपण कसं काम केलं पाहिजे, स्वच्छता कशी राखली पाहिजे कृतीतून, असं सर्व बारीक सारीक त्या दिवशी केलं. त्यानंतर आम्ही हे मूर्तिकार आहेत आपल्या इथं, कैलास पेंढारकर, त्यांच्याकडे गेलो. तुम्ही म्हणा मूर्तीचं काय काम, मला सांगा. सगळ्यांचीच मुलं डॉक्टर, इंजिनियर, वकील, खूप मोठे मोठे अधिकारी, IAS अधिकारी होतील, उत्कृष्ट शेतकरी होतील, नाही, पण त्याला उदरनिर्वाहाचं साधन म्हणून हे मिळालं पाहिजे, हा एकमेव उद्देश म्हणून त्याला मूर्ती सुद्धा कशा तयार करतात हे त्यांनी समजावून सांगितलं. आमचे चित्रकला शिक्षक त्या ठिकाणी होते, आंबोरी सर, शेटे सर, यांनी सुद्धा सांगितलं शाडू मातीचे कसं बनवतात, म्हणजे त्याला त्याची कला आली पाहिजे. त्यानंतर विशिष्ट वर्ग घेऊन आम्ही एक ते बांबूपासून काय काय बनवतात, त्यांना हे कसं बनवतात, याचा रोजगार कसा मिळतो, याचं सुद्धा प्रात्यक्षिक मुलांना दाखवलं. मुलांनी त्यांना प्रश्न सुद्धा विचारले, त्याचे व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहेत. म्हणजे इतक्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी त्या दिवशी आम्ही केलेल्या आहेत. त्यानंतर इको क्लब उपक्रम, जसं आता लाडकीबाई अनेक कार्यक्रम येतात आणि मग ई सेवा केंद्रावर जावं लागतं. काही मुलं इतके टॅलेंट झालेले आहेत त्याच्यात की आपल्या मोबाईलवरच्या घरी सगळं भरतात, कागद, आपले फोटो असेल, कागद असतील ते डाउनलोड करतात, त्याच्यावर अपलोड करतात सर्व. म्हणजे या तंत्रज्ञानाच्या याच्यात सुद्धा मागे नाही आहे. ते सुद्धा आम्ही आमच्याजवळ एक संगणक प्रयोगशाळा म्हणून आमचा वर्ग आहे खोलीचे, तिथे त्या मुलांनी प्रात्यक्षिक करून पाहिलेलं आहे. हे सुद्धा या सप्ताह दरम्यान आम्ही सांगितलं. आणि सर्वात महत्त्वाचा, आज शेवटचा दिवस विद्यांजली, आणि म्हणून आजचा रविवार सप्ताहाचा शेवटचा दिवस, शेवटच्या दिवशीचा काला, आणि या काल्यात सर्व आपण सामील आहोत. संत तुकाराम महाराजांनी वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे, तिथे नाही इथे सर्व आहे, तिथे मिळतं, असं एक सुंदर आणि काम आदर्श विद्यालय या ठिकाणी केलेलं आहे. त्यासोबतच यामध्ये 3 ते 5चा एक पूर्वतयारी म्हणून गट होता, पूर्वतयारीचा स्तर, त्यानंतर पूर्व माध्यमिक स्तर होता, वर्ग 6 ते 10 पर्यंतचा, आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा होता माध्यमिक स्तर. असं आज हा असा विद्यांजलीचा शेवटचा कार्यक्रम. आणि या शेवटच्या कार्यक्रमामध्ये यामध्ये शाळांचं सक्षमीकरण करणे, लोकसमुदायाच्या माध्यमातून शालेय सहभाग या आपला हा असावा, हा एकमेव उद्देश या ठिकाणी होता. त्यासोबतच शाळा, समाज आणि
यांचं एकमेव ही चैन नात्याची घट्ट बहीण आहे ही गुंफल्या जावी असा एक प्रकार शासनाचा कदाचित असावा. आम्ही तो प्रत्यक्षात या ठिकाणी केलेला आहे. समाजातील घटकांमध्ये शाळेविषयीचं आपलं उत्तरदायित्व काय, आपण काय केलं पाहिजे या संबंधीचं देखील या उपक्रमांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. आणि आजचा हा शेवटचा दिवस, शेवटच्या दिवसाबद्दल अगदी 7 दिवस मी अगदी अतिशय संक्षिप्त रूपात थोडक्यात आपल्याला माहिती सांगितलेली आहे आणि आपण ती शांत चित्ताने ऐकून घेतलेली आहे. आपल्यासमोर हा आदर्श विद्यालय काय उपक्रम राबवते हेही सुद्धा आपल्यासमोर यावं म्हणून काल सुद्धा एक छोटासा पालक मेळावा घेऊन पर्यावरणाच्या बाबतीत सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आलेली आहे. सगळ्या अगदी बारीक सारीक गोष्टी विद्यार्थ्यांकडून गेल्या 22 तारखेपासून जे कार्यक्रमाचं नियोजन आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे 21व्या शतकाला सामोरं जाणारे विद्यार्थी तो सर्वांगाने कसा असला पाहिजे या दृष्टीनं सर्व समावेशक कार्यक्रम 7 दिवस झाले. त्याचं सगळं समालोचन अध्यक्ष आमचे मार्गदर्शक श्री गवले सर यांनी वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शवली. या निमित्ताने आदर्श विद्यालयाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर आजचे जे प्रमुख मार्गदर्शक आहेत आणि आमचे सुद्धा मार्गदर्शक उपमुख्याध्यापक श्री कुटे सर यांनी सुद्धा पूर्ण 7 दिवसामध्ये कोणते कोणते कार्यक्रम आमच्या शाळेत राबवले गेले याची सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन केलं. त्याबद्दलही मी शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्यानंतर आजच्या विद्यालयाचे पालक प्रतिनिधीमधून सिद्धिविनायक मुळवणे यांनी सुद्धा आपली उपस्थिती दर्शवली. त्याबद्दल सुद्धा शाळेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर आपले जे सर्व माता पालक असतील, पिता पालक हे यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ आपल्या मुलांसाठी, आपल्या शाळेसाठी दिलेला आहे म्हणून यांचे सुद्धा मी आपल्या आदर्श विद्यालयाच्या वतीने आभार मानतो. तसेच आमचे चिमुकले मुलं यांनी हे सुद्धा अगदी शांततेत त्यांनी कार्यक्रम ऐकून घेतला यांचे सुद्धा मी आभार मानतो. तसेच आमच्या विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री दंडे सर, त्याच्यानंतर आमचे ज्येष्ठ शिक्षक श्री शेटे सर आणि आमच्या पूर्ण आदर्श परिवाराचे सर्व घटक, शिक्षक बंधू भगिनी, कर्मचारी बंधू भगिनी. शिक्षण सप्ताहांतर्गत आज हा शेवटचा दिवस आहे. यासाठी पालकांचा सहभोजन त्याचबरोबर उद्बोधन वर्ग सुरू आहे. आज मिष्टान्न दिवस. सर्व पाता पालक या ठिकाणी आहेत. आमचे ज्येष्ठ शिक्षक श्री गजानन भवर सर आहेत. आमचे मित्र विनायक लोखंडे सर आहेत, कुडे सर, बिडकर सर, पंडित सर आणि आमचे कुरकुटे सर यांच्या माध्यमातून या वाटपाला सुरुवात झालेली आहे. आता पालकांसाठी अतिशय सुंदर मिष्टान्नासारखं या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. चला आमचे दाजी मिलिंद हिवाळे सरांच्या माध्यमातून काय नेमकं हिवाळे सर कशी व्यवस्था आहे, कशाबद्दल शिक्षण सप्ताहांतर्गत पोषण जेवणाची व्यवस्था आदरणीय प्राचार्य श्री सतीश गवले सर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांना भोजनाचा आनंद घेण्यासाठी सगळी व्यवस्था आहे. पाण्याची व्यवस्था, पाणी शिक्षण सप्ताहांतर्गत आज शेवटचा दिवस 28 जुलै विद्यांजली या महत्त्वाच्या कार्यक्रमातून पालकांना मिष्टान्न देण्याची आजची योजना आहे आणि त्यामध्ये आदरणीय उपप्राचार्य कुटे सर आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी खिचडी आणि सुंदर असा तुपाचा शिरा आहे. पालकांच्यासाठी व्यवस्था आहे.
घ्या सर घ्या तिकट आला क्या ठाकरे सर भवन सर विद्यार्थ्यांना राज्यामध्ये भोजनाच्या आस्वाद पाठवत आहेत. माता ही योजना आहे. सुरू करा ना कोण पाहणार मग. लावी पण सर या व्यवस्थेकडे लक्ष देत आहेत. आमच्या भगिनी शिक्षकासुद्धा या आश्रमघराच्या व्यवस्थेमध्ये आहेत. सर आता साधारणतः किती पालक लोक असतील? जवळपास एक 100 पालक आहेत. 100हून अधिक पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. वा वा. जवळपास 300पेक्षा जास्त विद्यार्थी आज सुट्टी असल्यामुळे आलेले आहेत आणि त्यांना हा मिष्टान्नाचा प्रोग्राम हा समाज समुदाय म्हणून एक विद्यार्थ्यांच्या मार्फत आपण या ठिकाणी देत आहोत. ते समाज सहभागातूनच हे मिष्टान्न सामाजिक सहभागातून मिष्टान्न सामाजिक सहभागातून मिष्टान्नाची व्यवस्था आहे. आदर्श विद्यालयाचे प्राचार्य तारकेश्वर कुठे सर बोलत होते. ज्युनियर सर आहेत. नेहमी भोजनाच्या व्यवस्थेमध्ये असणारे ठाकरे सर. या दोघांची एक वैशिष्ट्य असतं की आमच्या शाळेतील कार्यक्रमामध्ये नेहमी भोजनाच्या व्यवस्थेमध्ये असतात. ज्युनियर कॉलेजचा नेहमी सहभाग असतो. माता पालकांच्या या भोजनामध्ये कुटे सर, सुरे सर, आदरणीय उपप्राचार्य गवले सर सुद्धा या ठिकाणी देखरेख करत आहेत. पालकांच्या सहभागातून या भोजनाचा आस्वाद विद्यार्थी आणि सगळे पालक घेत आहेत. शिक्षण सप्ताहांतर्गत आज शेवटचा दिवस आहे. लोकसहभागातून या भोजनासाठी पालकांना निमंत्रित केलेले आदरणीय प्राचार्य श्री सतीश गवले सर आहेत. काही भगिनी आहेत. कसं वाटलं तुम्हाला आजचा कार्यक्रम नेमकं सांगा आम्हाला व्यवस्थित. कार्यक्रम एकदम छान वाटला. बोला भोर मॅडम. हो खूप छान वाटला. मी सांगितलं प्रोत्साहन होते. आनंद मला चांगला वाटला. आतापर्यंत जे 8 दिवसाचे कार्यक्रम त्यापैकी कोणता उपक्रम चांगला वाटला? मुलांनी दाखवले असेल ना फोटो वगैरे. सगळे चांगले वाटले. जास्त करून शेतीमध्ये नेऊन मुलांना मातीची ओळख करून दिली ती जास्त चांगली वाटली. धन्यवाद धन्यवाद. मला असं वाटतं असे पालक मेळावे नेहमी घ्यावे. आम्हाला यायची संधी मिळावी. नक्कीच नक्कीच. मेनू आवडला.